मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले। त्यांनी संभाजीनगर पोलिसांकडून आंदोलकांबाबत माहिती मागवली। स्थानिक नेते आणि आयोजकांची नावे आम्हाला सांगा, असं पत्र मुंबई पोलिसांनी संभाजीनगर पोलिसांना दिले। मोर्चाचा मार्ग, ठिकाण, तारीख आणि मोर्चा मार्गस्थ असताना स्थानिक आयोजकांची नावे, रात्री मुक्कामाची ठिकाणे अशी सर्व माहिती मुंबई पोलिसांनी मागवली आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। कृष्णा गेंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, यासोबतच आणखी कुठली माहिती मागवण्यात आली पोलिसांकडून? मनोज जरांगे पाटील यांनी 20 तारखेला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने ही तात्काळ माहिती या ठिकाणी प्रत्येक पोलीस ठाण्याकडून मागवण्यात आलेली आहे। केवळ छत्रपती संभाजीनगर नाही तर मराठवाड्यातल्या बहुतेक पोलीस स्थानकाकडून ही माहिती मागवण्यात आलेली आहे। 6 प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्याची बातमी लिहून या ठिकाणी पुढे द्या। कोणकोणते नेते आहेत जे या सगळ्या या जो मोर्चा निघणार आहे किंवा जो आरक्षणासाठी पायी जाणार आहे त्यासाठी त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याहीपेक्षा त्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की यांच्या आर्थिक स्रोत नेमके काय आहेत याची देखील माहिती मागवली आहे। कोणत्या मार्गाने जाणार आहे, किती ट्रॅक्टर आपल्याकडून निघतील, त्यांची संख्या, त्यांचे मालक कोण आहेत, अशा सगळे प्रश्न या एका पत्रातून विचारले गेलेत आणि तात्काळ हे पत्र सर्व पोलीस ठाण्याला देण्यात आले आणि त्याची माहिती तात्काळ या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।